नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आम्हाला पोचायला रात्रीचे 8:30 झाले. त्याच्यानंतर पालखी ऑलरेडी आमच्याकडे आली होती आणि काही घरं घेतली. घरं घेतल्यानंतर पालखी थोडीशी नाचवली आणि त्याच्यानंतर शिळाला बसली. शिळाला बसली म्हणजे काय, तर जिथे मानकरी असतो त्या मानकऱ्याच्या घरी पालखीची वस्ती असते आणि आता दुसऱ्या दिवशी उरलेली घरं घ्यायचे चालू झालेलं आहे. आता ही श्री गावदेवीची पालखी आता आमच्या घरी येते. पालखी आणायला घरातले जे कर्ते पुरुष असतात ते पालखी खांद्यावरती घेऊन येतात गावदेवीची आणि त्याच्या आल्यानंतर त्या पालखीची जे खूर असतात ते पुसले जातात, धुतले जातात. त्याच्यानंतर पालखीचं औक्षण केलं जातं आणि पालखीला घरी घेतलं जातं. मंडळी, कोकणातल्या लोकांची देवावरती श्रद्धा खूपच आहे. जसं होळी, शिमगा, त्याच्यानंतर गणपती. तुम्ही म्हटलात की कोकणी माणूस हा कधीच मुंबईत थांबत नाही. त्याचं लक्ष लागलेलं असतं पूर्ण गावाकडे आणि कोकणात अजूनही काही रूढी परंपरा आहेत आणि त्या चालवल्या जातात. आता इथे माझी भाची आहे, ती 4 महिन्याची भाची आहे, तर तिला पालखीच्या खालून परत वरती घेतलं जाईल. याच्यामागचा एक भोळी-भाबडी आशा की गावदेवीचं लक्ष सदैव तिच्याकडे राहावं. याच्यानंतर देवीची पालखी घरामध्ये घेतली जाते आणि तिच्यासाठी एक विशेष आसन अंथरलं जातं आणि त्या आसनाखाली तांदळाची एक गठली आम्ही त्याला म्हणतो, म्हणजे एखाद्या कापडात तांदूळ गुंडून ठेवून ते खाली ठेवले जातात त्या आसनाच्या खाली आणि त्याच्यावरती देवी बसते आणि जेव्हा देवी निघून जाते तेव्हा ते तांदूळ आपल्या घरातल्या तांदळामध्ये टाकले जातात. म्हणजे जसं की या देवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी या घरात राहावं आणि जे अन्नधान्य आहे त्याची भरभराट व्हावी, याच्या मागची ही भोळीभाबडी आशा असते. त्याच्यानंतर जे गुरव आहेत ते देवीची पूजा करायला सांगतात आणि त्याच्यानंतर जो फॅमिली हेड असतो, जसे की माझे बाबा, तर त्यांच्या नावाने गावदेवीची ओटी भरली जाते आणि खाणानारळाने ओटी भरली जाते. त्याच्यानंतर घरातले काही नवस असतील किंवा कोणाच्या मनातल्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला गाऱ्हाणं गायलं जातं. आता तुम्ही बरेच ठिकाणी ऐकलं असेल की देवीला गाऱ्हाणं सांगितलं जातं आणि जी जागृत देवी असते ती ते गाऱ्हाणं जिंकते, म्हणजे जे काही नवस असतात ते लोकांचे पूर्ण होतात आणि ज्या काही त्यांच्या मनातल्या इच्छा असतात त्या पूर्ण होतात. बाय तसेच त्यांच्या मनामध्ये काय इच्छा वगैरे आहेत बाय तू पूर्ण कर. बाय ते घरी असतात, गावी असतात, जिकडे इकडे इंटार पितात, त्यांच्या पाठी सदैवपणे उभी राहा. त्यांच्या घरी दारी मुला प्रपंचामध्ये काय इडापिडा बाय काय असेल तुझ्या पायाकडे ठेव, त्यांना सुख संपत्ती दे आणि सगळं हरेक सुख दे. हर हर महादेव. ऐकून घे बाय, त्यांची मुलं मला आहेत, मुंबई ठिकाणी आहेत, जिकडे काही इंटर पितात, गाडीवरून जात आहेत, नोकरी धंद्यावरती आहेत, त्यांच्या पाठीशी सदैवपणे उभी राहा. बाय त्यांची मुलं आहेत, लहान लहान 2 मुंडले आहेत, शाळा शिक्षण वगैरे घेत आहेत, त्यांच्या पाठीशी उभी राहा. काय त्यांच्या मुलांच्या इडापिडा बाय काय असतील ते दूर कर, सगळ्या सुख संपत्ती दे आणि सगळ्यांच्या पाठीशी उभी राहा. हर हर महादेव. बाय जंडी कोटी शिकाल काय गोलकरी पिशकाय सोमेश्वर देवा गिरिजा नांदोसकर. बाय ही मायरोशी नाही, सालाबाद प्रमाणे तिने आज भेटी नारळ दिलेला आहे. बाय मान्य करून घे. बाय तिच्या मनामध्ये काय इच्छा वगैरे दिली आहे बाय पूर्ण कर. तिची मुलं बाला आहे, तिच्यावर तू छाया धर आणि घरामध्ये सगळ्या सुख संपत्ती दे. हर हर महादेव. तर मंडळी, आम्ही कोकणी खूप भावनिक असतो आणि देवाला खूप मानतो. तर आता हे पुढचं गाणं आहे ते ऐका. जे काय माझ्या मनात होतं इच्छा पूर्ण झाली. बाय जंडी कोटी शिकाल काय गोलकर्मी शेखरी सोमेश्वर माते अनिता अशोक कदम. बाय याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये काय इच्छा वगैरे होती ती बाय तू पूर्ण झालेली आहे. बाय त्याबद्दल तुला 5 नारळाचा तोरण त्यांनी बांधलेला आहे. बाय तो मान्य करून घे आणि असेच त्यांच्या पाठीशी उभी राहा आणि काय योजले असेल ते पूर्ण कर आणि सगळ्या सुखाची ठेव. हर हर महादेव. काय गोलकर्मी सोमेश्वर देवा अनिता अशोक कदम. बाय यांचं काय म्हणणं आहे बाय तिची नात ती सारखी आजारी वगैरे पडते. बाय काय तिची इडापिडा बाय काय असेल इडापिडा काय असेल ती दूर कर आणि बाय त्यांचं असं म्हणणं आहे ती शिमग्यातच ती आजारी पडते. बाय तिची काय असेल इडापिडा बाय दूर कर आणि तिच्या पाठीशी तू उभी राहा असं तिने बोललेलं आहे. ते जर तू दूर केलास ते यथाशक्तीने मी तुला तुला फुलाची पाकळी बांधायची आहे ती मी सहकुशीने बांधेन आणि तिच्या पाठीशी तू उभी राहा. हर हर महादेव. मंडळी, आम्ही कोकणकर जेवढा डॉक्टरवरती विश्वास ठेवतो तेवढाच आमचा विश्वास आमच्या कुलदेवता, आमच्या ग्रामदेवतावरती असतो. म्हणजे जे काही आम्हाला अडीअडचणी असतात किंवा जे शारीरिक आजार असतात त्याचं आम्ही डॉक्टरकडे सुद्धा निदान करतो आणि आमच्या गावदेवीला सुद्धा गाऱ्हाणं घालतो की बाबा ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर करा आणि तुझी छत्रछाया आमच्यावरती अशी सदैव राहू दे. मंडळी, आम्ही निसर्गरूपी देवाला खूप मानतो. जसं की मला आठवतंय, मला लहानपणी खोकला झाला
तर माझी आजी मला अडुळशाची जी पिकलेली पानं असायची त्याचा काढा करून मला द्यायची आणि 2 दिवसात खोकला गायब. तसंच काय लागलं तर जखमेवरती बिब्बा तुम्हाला माहीतच असेल, कोकणात एक फळ आहे, त्याचा चटका द्यायची आणि ती जखम पूर्णपणे बरी व्हायची. तर अशी आम्ही कोकणी लोकं जी देवावरती आणि निसर्गावरती आमची श्रद्धा आहे. आता आमच्या ग्रामदेवतेची जी घरं आहेत ती सगळी घेऊन झालेली आहेत आणि आता आमची ग्रामदेवता दुसऱ्या वाडीत जाणार आहे संध्याकाळी. तर त्याच्या अगोदर आम्ही जे आमचं दत्त मंदिर आहे तेथे पालखीची भेट घेतली जाते आणि तिथेसुद्धा गाराणं गायलं जातं की काही पालखी फिरवताना काही चूकभूल झाली असेल तर ती माफ कर आणि तुझी छत्रछाया अशीच आमच्यावरती सदैव राहू दे. आणि याच्यानंतर ही पालखी जी आहे ती मंदिराच्या आवारात थोडी वेळ नाचवली जाते आणि नंतर मग तिला सोडवण्यासाठी आम्ही 5 पावलं पुढे जातो आणि दुसऱ्या वाडीच्या सवाधीन करतो. महाराज की गावदेवी माते की जय देवागुरुदेव दत्तगुरु महाराजा हनुमंत महाराजा साहेबांप्रमाणे श्री होळीच्या सणानिमित्त या शिमग्याच्या सणानिमित्त मुंबईकर ग्रामस्थ सर्व येथे तुझ्या चरणासमोर रोटांगण घालून आहोत. या आपल्या गावदेवी जन्नीकोटेश्वरी मातेची पालखी तुझ्या चरणासमोर आम्ही ठेवलेली आहेत. पूर्ण वारीची प्रभातफळी झालेली आहे. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन राहिलेलं आहे. या प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन गेले असताना कुणाचे काही गारबोट काही हात लागले असतील तर देवा ते आमच्या अण्णांनी आपला तुझ्या पोटाखाली घे, तुझ्या पायाखाली घे आणि सर्वांच्या मस्तकरूपी हात, तुझा हात जो आशीर्वादरूपी हात आहे तो आम्हा सर्व भक्तगणांच्या पाठीवर ठेव आणि जे काही आज जिथे आले असताना तिथे नाचवताना खेळ करणार आहेत, खेळ करताना सगळे आलेले समाज सगळ्यांना आनंद नाचू दे आणि पालखीला आनंदाने उदवत करीत आमच्या लक्ष्मणावाडी जाणार आहे. तिथे ती व्यवस्थित जाते, कुठल्याही तिथे गाडून टाकून देऊ नकोस. ही जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना गावदेव माते तुझी जी फेरी काढत असताना आमच्याकडून काय अनन्य आपला झाले चुका झाला असतील, मुलं बाळं नाचतात फिरतात सगळे येतात जाऊन सगळे येतात, काही अनन्य आपला जाते सर्व तू क्षमा करून घे, तुझ्या पोटाखाली घे आणि आम्हाला सर्व भक्तांना असं एक रूपी एक संघ होऊन तुझं प्रत्येक गोष्टी आनंदात सुखात करण्याची शक्ती दे. ही तुझ्याची प्रार्थना. बोला गावदेवी माते की महाराज की महाराज की. आता आमची पालखी नाचून झालेली आहे आणि दुसऱ्या वाडीतील ग्रामस्थ पालखी नेण्यासाठी इथे जमलेले आहेत. जाता जाता आणखी एक शेवटचा नारळ चव्हाट्यावरती दिला जातो आणि अगदी भरलेल्या मनाने जड मनाने आम्ही आमच्या ग्रामदेवतेला निरोप देतो. आणि आता ही पालखी दुसऱ्या वाडीमध्ये जाणार आहे आणि तिथे घरं घेणार आहे आणि त्याच्यानंतर सप्तमीला शिपना होऊन पुन्हा पालखी आपल्या जी रुपी आहेत त्या मानकरांकडे स्वाधीन करून पालखी परत मंदिरामध्ये ठेवली जाणार आहे. आज दत्तवाडी तुझी पूर्ण प्रदक्षिणा घेऊन तू तुझ्या आपल्या गावाकडे जाणार मधल्या लक्ष्मणावाडी जाणार आहे. या वाडीमध्ये प्रदक्षिणा करत असताना आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला अनन्य आपण तुझ्या पोटाखाली घे आणि जशी आज इथे सर्वांनी तुमची खेळीमेळीच्या वातावरणाचा खेळ केलेला आहे त्यात काही विघ्न आले असतील तर तू तुझ्या पोटाखाली घेऊन अनन्य आपला सगळे माफ करून लक्ष्मणवाडीत जाऊन तू तुझा उद्योगपणा तुझा मानपान सगळं तू तुझ्या मनाने घेऊन सर्वांना आमच्या सगळ्या खालच्या निमायला सगळ्या आशीर्वाद हात सगळ्यांच्या डोक्यावर मस्तकावर दे. ही तुझ्या चरणी प्रार्थना. मला गावदेवी माते की महाराज की महाराज की.
तर मंडळी आमची ग्रामदेवता आता दुसऱ्या वाडीत चाललेली आहे आणि तिचं अगदी जल्लोषाने स्वागत झालेलं आहे आणि आता आम्हाला ती पुढच्या वर्षीच भेट देणार आहे. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.